नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी मिशन स्कॉलरशिप परीक्षा 7वी गणित नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या, संख्या ज्ञान या मुख्य विषयातील या उपघटकामध्ये आपण सराव संच 2-2 पाहणार आहोत। या ठिकाणी अचूक उत्तराला रेखांकित करायचं आहे। तो गोल आपल्याला गिरवायचा आहे, ब्लॅक करायचा आहे किंवा निळ्या शाईनं सुद्धा तो गोल असा पूर्णपणे रेखांकित करायचा आहे। आता फक्त आपण या ठिकाणी उत्तरासाठी अचूक पर्याय 1 2 3 4 तिथे टिक मार्क करूया। वेळ तिकडे जातोय। आपण मात्र अंतिम परीक्षेमध्ये पुढे जे 1 2 3 4 पर्याय आहेत, अचूक पर्यायाला गोल करायचे आहे। ओके, आता इथं सरावासाठी मी फक्त टिक मार्क करतोय। तो टिक मार्क कसा आला हे सांगून -5/7 व -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? या ठिकाणी या दरम्यानची जी परिमेय संख्या आहे ती या पर्यायामध्ये -13/21। आपण जर -5ला 7ने भागलं तर अंदाजे -0.7। आपण -8/13ला 8ला 13नं भागलं तर -0.615 करून पहा बरोबर। 13चा पाडा येतोय, 7चा पाडा येतोय। 21नं -13ला भागलं -0.618। आता 615 त्याच्या डावीकडं -618, त्याच्या डावीकडं -7 -0.7 म्हणजे मध्ये हीच असणार आहे। त्यामुळे अचूक पर्याय नंबर 1 ओके पहिला। नंतर गोल करा तुम्ही 2/4 -5/9 7/-3 आणि 6 -6/2 या परिमेय संख्येपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 2 का तर 2 -6ला भाग जातोय आणि पूर्णांक येतोय। इथं 2 बेके बे 2 4 1/2 येतंय। इथं वजा चिन्ह जाऊन 5/9 येतोय। इथं 7/-3 येतोय। इथं अपूर्णांक येतात, इथं मात्र पूर्णांक येतोय, म्हणून अचूक पर्याय नंबर 2। ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांनाच परिमेय संख्या म्हणतात। अचूक पर्याय नंबर 3 ओके। पुढील पर्यायापैकी चुकीची जोडी कोणती? परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप बरोबर आहे। नैसर्गिक संख्या धन पूर्णांक संख्यांचा समूह हेही बरोबर आहे। पूर्णांक संख्या धन व ऋण संख्यांचा समूह असतो अगदी बरोबर आहे। आणि पूर्ण संख्या मोज संख्यांचा समूह हा मोज संख्यांचा समूह नाही। 1 2 3 या नैसर्गिक संख्या आहेत, तो मोज संख्यांचा समूह। अचूक जी चुकीची जोडी आहे ते नंबर 4। पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? अखंड आवर्ती या ठिकाणी पहिलंच आहे। आवर्ती म्हणजे 165, त्याच्यावर आडवी रेषा आहे। 165 पुन्हा पुन्हा येणार आहे, अखंड आहे, आवर्ती आहे। अचूक पर्याय नंबर पहिला। 6 पुढील पर्यायातील मोठी पूर्णांक संख्या कोणती? आता ह्या तिन्हीच्या तिन्ही ऋण आहेत, ह्या लहान आहे शून्यापेक्षा। अचूक पर्याय नंबर 4 मोठी पूर्णांक संख्या 4। पुढीलपैकी खंडित दशांश संख्या कोणती? खंडित दशांश संख्या या ठिकाणी डॉट डॉट आहे, डॉट डॉट आहे। इथं डॉट डॉट आहे, इथं न संपणार आहेत, खंडित नाही। 55 पुन्हा येणार आहे, खंडित नाही। इथं मात्र खंड आहे 0.555। अचूक पर्याय नंबर 4। त्यानंतर 13/7 या परिमेय संख्याच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी? 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी? या ठिकाणी 13/7ला आपण 13/7ला 7ने भागला, आपण 13ला 7 1 7 उरले 6 साडले 7 56 1.8। मग 13/7 मध्ये
1/7 मिळवलं, 13 ने 1 14/7, 7×2 मिळतो, म्हणजे 1/8 हा या अपूर्णांकाला 2 हा पूर्णांक जवळच आहे, म्हणजे 1/7 मिळाला पाहिजे. अचूक पर्याय नंबर 1. 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक घेण्यासाठी त्यात पुढीलपैकी 1/7 मिळवले पाहिजे. संख्या रेषेवर -2 या संख्येमध्ये +5 मिळवल्यास मिळणारी बेरीज किती दर्शवणारी योग्य आकृती पुढीलपैकी कोणती? या ठिकाणी -2 या संख्येमध्ये +5 मिळवले तर 3 येते, +3 तर नंबर 2मध्ये आहे पहा, 5 इथं आहे, इथं -2 आहे, 5मधून -2 गेले, 3 उरले. सॉरी 9 घ्यायचं आहे. 7/10 हा अपूर्णांक एका संख्या रेषेवर दाखवायचा आहे, तर प्रत्येक एककाचे किती भाग करावे लागतील? 10 भाग करावे लागतील, छेदा एवढे भाग करावे लागतील. आणि 10वा परत एकदा पाहू, संख्या रेषेवर -2 या संख्येमध्ये +5 मिळवल्यास मिळणारी बेरीज किती हे दर्शवणारी योग्य आकृती. आता +5 -2 +3 येणार. ओके, 5मधून 2 गेले, 3च येणार. त्यामुळे अचूक पर्याय पाहूया. इथं -3 -2 या ठिकाणी इथं -2 मध्ये +5 मिळवले तर अचूक पर्याय 4 पाहूया. -2 मध्ये 5 मिळवले म्हणजे -2 पासून उजवीकडे 5 घरं गेलं पाहिजे. +5 म्हटल्यानंतर 1 2 3 4 5 म्हणजे 3 येते. अचूक पर्याय नंबर 4. ओके, आणि त्या स्वाध्यायामधला शेवटचा 3/11 गुणिले 2/5 बरोबर किती? या ठिकाणी 2 अपूर्णांकांचा गुणाकार आहे, अंशांचा गुणाकार 3 दूनी 6, छेदांचा 11 5 55, 6/55 अचूक पर्याय नंबर 2. ओके, स्वाध्याय 2-3 मधले पण काही प्रश्न आपण पाहूया. 10/40/12 आणि भागिले 10/4 बरोबर किती? 40/12 भागिलेचं गुणिले करायचं आणि 10/4चं 4/10 हे शून्य गेले, 4 एके 4, 4 त्रिकोण 12, 4/3. त्यामुळं अचूक पर्याय नंबर 4. ओके, या ठिकाणी पुढील पर्याय 2/5 व 6/5 या दरम्यानची परिमेय संख्या कोणती? आपण 3/5च छेद समान आहे, 2 आणि 6च्या मध्ये 3, 3/5 अचूक पर्याय नंबर 1. त्यानंतर सिमला या शहराचे तापमान 0 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली 7 डिग्री सेंटीग्रेड आहे. हे चिन्हाचा वापर करून कसे दर्शवाल? 0च्या खाली तापमान म्हणजे -7 डिग्री सेंटीग्रेड. 2/7 व 6/7 या संख्यांच्या दरम्यान क्रमाने येणाऱ्या 3 परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या? 2/7 नंतर 3/7 नंतर 4/7 नंतर 5/7 नंतर 6/7 अचूक पर्याय नंबर 3. 0 व -3/4 या संख्यांच्या दरम्यानच्या कोणत्याही 2 परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या? आता 0 आणि -3/4 अगोदर पाहू. या ठिकाणी पर्याय अचूक पर्याय नंबर 2. तो का? तर -1/2 म्हणजे -0.5 आणि -3/11 म्हणजे या ठिकाणी या -3ला भाग जात नाही म्हणून 0चा 3वर 0 घेतले, 11 दूनी 22 -0.2. ओके, आणि 0 उजवीकडं म्हणजे 0च्या डावीकडं -0.2 -0.2 म्हणजेच -3/11, त्याच्या मागं -1/2 म्हणजेच -0.5 आणि त्याच्या पाठीमागं या ठिकाणी -3/4 म्हणजे -0.75 म्हणजे -3/4 ही संख्या आहे, ही 0 आहे, इथं -1/2 आहे, इथं हे -3/11 आहे, म्हणजे -3/4 आणि 0 यांच्या दरम्यान या 2 संख्येत -1/2 आणि -3/11. ओके, अचूक पर्याय नंबर 2. इथं पदावले आहे 100 भागिले चौकड कंसात पुन्हा गोल कंसात -8 गुणिले चौकड कंसात -3 चौकड कंस पूर्ण वजा चौकड कंसात -42 चौकड कंस पूर्ण भागिले 14 - 2 बरोबर किती? हे पर्याय आहेत. या ठिकाणी 100
भागिले आहे चौकट कंसामध्ये. अगोदर चौकट कंस पूर्ण करायचा. 100 शेवटी 100ला ज्यानं भागायचं आहे ते भागिले चिन्हाच्या पुढं जे काय ते पाहूया. -8 गुणिले -3 वजांचा गुणाकार अधिक असतो. 8 × 24 हे +24 पुढं या ठिकाणी हे वजा अधिक 42 भागिले 14 त्रिकोण 42 हे +3 आणि हे शेवटी -2 आहे. म्हणजे 24 आणि 3 27 मध्ये 2 गेले 25 आहे आणि मग मागं 100 आहे. 100ला भागिले 25 आलं. 25 चोक 100 अचूक पर्याय 4 आलेलं आहे. 4 तर 3 मध्ये आहे 4. ओके. 5/7 गुणिले 28 छेद 15 गुणिले 9/8 गुणिले 3 पुन्हा भागिले 9/2 आहे. इथं 5 × 1 = 5 5 × 3 = 15 7 × 1 = 7 7 चोक 28 4 × 1 = 4 4 × 2 = 8 3 × 1 = 3 3 × 3 = 9 3 × 9/2 आलं. 9/2 भागिलेचं गुणिले 9/2 पुन्हा 2/9 9 × 1 = 9 1 × 2 = 2 म्हणजे 1 आलं. अचूक पर्याय नंबर 4. ओके. या ठिकाणी चौकटीत अंकांचा व चिन्हांचा वापर करून 112 किंमत येणारी पदावली पुढीलपैकी कोणती? 112 येण्यासाठी आता करून पाहिलं तर 22 गुणिले 10 220 220ला भागिले 2 आहे. 2 × 2 = 0 110 आले. पुढं आहेत +9 - 7 +9 - 7 +2 +9 आहेत -7 आहे. 1 + 1 वजा मोठ्या संख्येतून बारकं वजा करायचं. 9मधनं चालले 2 आणि आलेल्या फरकाला अधिक चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येत चिन्ह आहे ना अधिक म्हणून +2 मग 110 + 2 112 मिळालं. 112 त्यामुळे अचूक पर्याय नंबर 3. ओके. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. 7व्या इयत्तेच्या आपल्या मित्रांना शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये या स्वाध्यायामधील उर्वरित प्रश्न आणि पुढील स्वाध्याय आपण घ्यायचा आहे. भोसले सर जाकले हे चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ अत्यंत सोप्या भाषेतून आपणास मिळतील. धन्यवाद.